मित्रांनो, आता मी गाडी शिकवतोय, विद्यार्थी मित्रांना ड्रायव्हिंग शिकवतोय. 4 वाजलेले भर ऊन, म्हणजे तापतं येऊन. आणि हे बघा, ज्याला वाटतं महाराष्ट्र पोलीस होणं किंवा सैनिक होणं सोपं आहे आणि सहजासहजी वर्दी मिळते, तर हे बघून घ्या त्यांचे कष्ट बघा. हे बघा किती अवघड परिस्थिती आहे. पायात बूट आहेत, साधे सिंपल बूट घालून विद्यार्थी मित्र म्हणजे पाहिजे तेवढे भारी बूट पण नाही त्यांच्याकडे. आणि ऊन पडतंय, कडाक्याचे ऊन आहे आणि रस्ता आहे. त्यांना ग्राउंडवर जायची सोय नसेल त्यांना आज. तर हे बघा भाऊ किती थकून गेला. हे बघा किती मेहनत करावी लागते. हे बघा सगळे विद्यार्थी मित्र हे पोलीस भरतीसाठी तयारी करतायत, सैनिक भरतीसाठी तयारी करताय. आणि जे म्हणता ना वर्दी मिळणं अतिशय सोपं आहे, त्यांनी बघून घ्यायचं. तर हे बघा, आज वाटलं मला त्यांची मेहनत बघितली मी विद्यार्थी मित्रांची. म्हणजे दररोज बघतो मी त्यांना. ज्यावेळेस 4 वाजता ड्रायव्हिंग चालू असते, मी ड्रायव्हिंग शिकवतो, त्यावेळेस बघतो मी. पण आज मनाला वाटलं की आज कुठंतरी दाखवावं की जे लोक म्हणतात पोलीस बनणं, फौजी बनणं अतिशय सोपं आहे आणि तो लागून गेला, तसं नसतं. आता मी तर 4 व्हीलरवर 4-4, 5-5 किलोमीटर गाडीवर येतोय, जातोय, बघतोय मित्रांचे हाल पूर्ण घामाने ओले झालेले आहेत. हे बघा कंडिशन बघून घ्या त्यांची, किती हाल होता बघा. म्हणजे वर्दी मिळवणं वाटतं तेवढा सोपा विषय नाही आहे, अतिशय कडक मेहनत करावी लागते. तर म्हणून वर्दीधारी तो पोलीस असो किंवा सैनिक असो, त्याचा मान सन्मान करा. धन्यवाद.